पाण्यासारखा पैसा हातात नसेल तर लवकरात लवकर करा मिठाचे उपाय। मिठाचे जीवनात अनेक उपयोग आहेत। कडधान्य किंवा भाज्यांमध्ये मीठ जास्त असेल तर ते हानिकारक आणि कमी असल्यास ते हानिकारक ठरू शकते। मीठ आपले आयुर्मान देखील वाढवते आणि मीठ देखील आयुर्मान कमी करते। मीठ कसे वापरावे हे फार कमी लोकांना माहिती आहे, पण आम्ही तुम्हाला येथे खाद्यपदार्थांमध्ये मिठाचे उपयोग सांगणार नाही आहोत। मिठावर अनेक उपाय असले तरी आपण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहोत ज्याचा तुम्ही धार्मिकदृष्ट्या अवलंब करू शकता। त्यामुळे तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि घरात सुखशांती नांदेल। त्यांना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल जाईल, पण त्याआधी तुम्हालाही हवे असल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा म्हणून हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की जय लक्ष्मी माता लिहा। ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधी मानले जाते। काही लोक मीठ हे राहूचे प्रतीक देखील मानतात। आता आपण मिठाच्या चमत्कारिक उपायांबद्दल जाणून घेऊया। प्रथम क्रमांकाच्या ज्योतिषानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधी मानले जाते। स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात मीठ ठेवल्यास ते चंद्र आणि शनीचे मिलन होईल, जे खूप घातक सिद्ध होते। हे रोग आणि दुःखाचे कारण बनते। मीठ कोणत्याही प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नये। काचेच्या डब्यात फक्त मीठ ठेवल्याने त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही। ते थेट कोणत्याही व्यक्तीला देऊ नका। मिठाची पाकिटेही देणे टाळावे। असे मानले जाते की यामुळे व्यक्तीचे नाते निरोगी राहण्यास मदत होते आणि स्वयंपाक करताना नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू देत नाही। यामुळे अन्नाचे पावित्र्य नष्ट होते आणि गरिबी येते। मीठ कमी झाले तर नंतर घालावे। देवाला अन्नाचा नैवेद्य दाखवल्यानंतरच भोजन करावे। यामुळे घरात सुखशांती टिकून राहील। तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर हे उपाय करा। जर तुम्हाला कोणी आवडत नसेल तर पापी माणसाचे मीठ कधीही खाऊ नका, नाहीतर तुमचे जीवनही त्याच्यासारखे बनू लागेल। हे नेहमी लक्षात ठेवा की सर्वत्र मीठ किंवा खारट स्नॅक्स खाऊ नका। कोणाचेही मीठ बळजबरीने किंवा दबावाखाली खाऊ नका, यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते। चांगले संस्कार असलेल्या आणि धर्माप्रमाणे वागणाऱ्या व्यक्तीकडूनच मीठ खावे। मीठ पडणे चांगले मानले जात नाही। बल्गेरिया, युक्रेन आणि रोमानिया सारख्या देशांमध्ये हे दुर्दैव आणि मतभेदाचे लक्षण मानले जाते। त्याचे पडणे भारतात अशुभ मानले जाते। मीठ टाकल्याने चंद्र आणि शुक्र दोन्ही कमजोर होतात, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। संख्येसह गरिबी दूर करण्यासाठी उपाय: आठवड्यातून एकदा गुरुवार वगळता पुसताना पाण्यात थोडे घन मीठ किंवा समुद्री मीठ मिसळावे। या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते। पर्यावरणाची शुद्धता वाढते, यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग खुला होईल आणि घरात आशीर्वाद राहील। तुम्हाला पैशाचा प्रवाह कायम ठेवावा लागेल। घरात पैशाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी काचेचा ग्लास घ्या, त्यात पाणी आणि मीठ मिसळा आणि घराच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यात ठेवा आणि त्याच्या मागे लाल बल्ब लावा। जेव्हा पाणी सुकते तेव्हा ग्लास स्वच्छ करा। पुन्हा मीठ घाला आणि पाणी भरा। काढून टाकणारे रसायन एका काचेच्या भांड्यात असते। उभे मीठ, समुद्री मीठ भरा आणि या भांड्याला बिंदू करा। बाथरूममध्ये ठेवा। या उपायाने सुद्धा नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ शकते। दर महिन्याला भांड्यात मीठ बदला। जुने मीठ फेकून दिले पाहिजे। 10 नंबर, टॉयलेटमधील काचेच्या भांड्यात क्रिस्टल सॉल्ट म्हणजेच दर्गा मीठ भरा। असे करत रहा, दिवसांनी ते बदला। काही कारणास्तव शौचालय उत्तर-पूर्व दिशेला असेल तर त्याच्या दारावर फिरणाऱ्या सिंहाचा फोटो चिकटवा। संख्या, संपत्ती आणि आशीर्वाद प्राप्तीसाठी उपाय: काचेच्या डब्यात मीठ ठेवा आणि त्यात 4-5 लवंगा टाका।
यामुळे पैसा येऊ लागेल आणि घरात आशीर्वाद राहील। एकीकडे मीठ त्याचा सुगंध टिकवून ठेवेल, तर दुसरीकडे या उपायाने पैशाची कमतरता भासणार नाही। क्रमांक, वैयक्तिक अडथळ्यासाठी मूठभर ग्राउंड मीठ घ्या। संध्याकाळी 3 वेळा ते आपल्या डोक्यावर फेकून द्या आणि दरवाजाच्या बाहेर फेकून द्या। हे सलग 3 दिवस करा। बाहेर फेकून द्या असे सलग 3 दिवस करा। जर तुम्हाला आराम मिळत नसेल तर तुमच्या डोक्यावर मीठ टाका, ते टॉयलेटमध्ये घाला आणि फ्लश करा। जर तुम्हाला बदलता येणार नाही अशा फायद्यांसह वास्तुदोष मिश्रित असेल तर तुमच्या मनात दुःख असेल, चिंताग्रस्त स्थितीत दोन्ही हात पूर्ण मिठाने भरून काही वेळ ठेवा, नंतर वॉश बेसिनमध्ये ठेवा आणि पाण्याने धुवा। इकडे तिकडे मीठ टाकू नका। व्या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय, झोपताना डोके पूर्वेकडे ठेवा। तुमच्या बेडरूममध्ये एका भांड्यात रॉक मिठाचे काही तुकडे ठेवा। यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील, ज्यामुळे घरात धनाचा प्रवाह होईल। रोग टाळण्यासाठी सामान्य मीठ कमी प्रमाणात वापरावे, त्याऐवजी जेवणादरम्यान रॉक मीठ किंवा काळे मीठ वापरावे। काचेच्या भांड्यात मीठ ठेवा। एका आठवड्यानंतर मीठ बदला आणि ते पुन्हा बदला। हळूहळू त्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागते। जर तुम्हाला किंवा कोणत्याही मुलावर कोणाच्या वाईट नजरेचा परिणाम झाला असेल, नंतर त्यातून चिमूटभर मीठ काढून वाहत्या पाण्यात धुवा। नळ उघडा आणि वाहत्या नळाच्या पाण्यात टाका। अन्न किंवा भाजीपाला खाल्ल्यास डोळ्यातील दोष दूर करण्याचा हा उपाय आहे। मीठ जर ते कमी असेल तर वर मीठ घालू नका। अशामध्ये काळे मीठ आणि मिरची कमी करणे, काळी मिरी वापरा। जर तुम्ही हे असे केले नाही तर यामुळे शनिदेवाचा अशुभ प्रभाव पडेल। 18 क्रमांक, कुंडलीतील चंद्र डोळा मंगळ कमजोर आहे, त्यामुळे त्याचे समाधान। जर कुंडलीत चंद्र कमजोर असेल म्हणून समुद्र किंवा सामान्य मीठ अन्नात वापरू नका, त्याऐवजी रॉक मीठ वापरा। यासह आपण रक्तदाबाची समस्या टाळता येईल। पण जर कुंडलीत मंगळ कमजोर असेल तर तुम्ही जेवणात समुद्री मीठ वापरू शकता। मांकाच्या ग्रहाचा त्रास टाळण्यासाठी उपाय, पती पत्नीमध्ये कोणत्याही मुद्द्यावरून मतभेद असल्यास किंवा ग्रहविवाद किंवा कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास असल्यास दगड किंवा उभे राहणे। बेडरूमच्या एका कोपऱ्यात मिठाचा तुकडा ठेवा, यामुळे या तुकड्यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल। 1 महिन्यानंतर बदला आणि दुसरा नवीन तुकडा। मनातील अस्वस्थता दूर करण्यासाठी उपायांसाठी क्रमांक ठेवा। जर तुमचे मन खूप अस्वस्थ असेल, विचार चालू असतील, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चिंतेने ग्रासले असेल, तर यामुळे तुमचे आरोग्य बिघडेल। मिश्रित पाण्याने स्नान केल्याने शरीर तसेच शुद्ध होईल, मनाची चंचलताही शांत होईल। माहिती असल्यास जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलची सदस्यता घेऊन सर्वांसाठी सूचना सेट करा। व्हिडिओ पहा। धन्यवाद।